स्काउट गाईडच्या गो. आदरणीय मान्यवरांना नम्र विनंती, आपण परीक्षण करावे. विद्यालयातील इयत्ता 5वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवलेला आहे. तसेच रात्रीच्या वेळी बाहेरून एखादा चोर आला आणि त्यांनी याचे पाय ठेवला तर आवाज येईल आणि तर आम्ही त्याला पोलीस स्टेशनमध्ये गिरफ्तार करू शकतो. यामध्ये या करून दाखव, प्रयोग करून दाखव. पाणी त्याला वायू दाब म्हणतात. आणि आपण जसं बोलतात तसं आपल्याला ऐकू येतं. तसं जे हा काळाचा पडदा आहे त्याच्यावर एक काढलेली पाणी भरलं आणि कागद केला पाणी पडत नाही. घंटा घंटा करून दाखव, प्रयोग करून दाखव. काय टाकले आपण पाण्यात टाकले ते ना फुलतात आणि ते पाणी शोषून घेतं. पाणी जर शोषलं ना तर मग ते फुलून जातात. कारण ते रात्री रद्द्यापासून असतं ना म्हणून ते पाणी आहे ना शोषून घेतं त्या फुलामध्ये. असं आपले जे फुलं असतात ते पण जर तोडून घेतले छोट्या ग्लासमध्ये न कापूस टाकायचं तिच्यात आपण या मातीत टाकलेल्या पाण्याचे तुमच्या भाजीपाला भेटतो का? मुळा आणि मिरची का बरं आणली नाही? आणलेलं आहे ना पण हे ना गार्डन होतं ना जे वाड्यात मुळा खाल्ला पाहिजे, बरोबर? नाही, आता मी गाजरचं सांगितलं, आता ही मुळाचं सांग. मुळाचं सांग. सांग.
तू कागद पेटवला होता का तू? मग काय झालं मध्ये कागद पेटवल्यामुळे काय झालं? दाब का बरं कमी झाला वाटते तुला? आम्ही त्यामध्ये लाईट, फॅन व वायरीचा उपयोग केलेला आहे. जोडल्यानंतरच सुरू होतं. पवन ऊर्जा आहे की वाराने ऊर्जा जोडायला नमस्कार, माझे नाव कुंदन. मी इयत्ता 4च्या वर्गात शिकते. मी एक छोटासा प्रयोग करून दाखवला आहे. मी त्यासाठी चेहऱ्याला पावडर, पाणी आणि आग ह्याचं साधन घेतलेलं आहे. मी आता पाण्यामध्ये पावडर टाकणार आहे. तर पाण्यावर पावडरवर साबणाचा दाण पडल्यामुळे पावडरच्या पृष्ठीय सरकतात. जरा पाण्याचा पृष्ठी ताण पृष्ठभागाचा. आम्ही आपल्याला तीन पद्धती आहेत. एक पद्धतीमध्ये आणि प्रयोगाचे नाव पवनचक्की. माहिती: पवनचक्की हवेच्या शक्तीचा वापर करून फिरते. तिच्या पुढे 3 पत्त्यांचा मोठा पंखा लावलेला असतो. त्यामुळे ती हवेमुळे पवनचक्की फिरते आणि सॅटेलाइट चालू होते. ते कॅम्प्युटरला जोडलेले असते. जनरेटर चालू होते आणि वीज तयार होते. ती आपल्या घरात आणि इतर ठिकाणी वीज पुरवठा होतो. वीज चालू होता नाही तर लाईट चालू होतं. फ्लॉवर बॉलचं तुझं आहे का? घर्षण बल म्हणजे दोन पृष्ठभागांमध्ये एकमेकांना स्पर्श करून होणारा वेग. यामुळे घर्षणामुळेच आपण जमिनीवर व्यवस्थित चालू शकतो. वाहनाने सुरक्षित थांबू शकतात. वाहने सुरक्षित थांबू शकतात आणि ब्रेक वापरून वेग कमी करू शकतो. घर्षणामुळेच आपण वस्तू हाताळू शकतो. त्यांना पकडून ठेवू शकलो. घर्षणामुळेच लिहिणे, खेळणे अशा अनेक क्रिया करता येतात. इलेक्ट्रॉन बल ही एक शक्ती जी कोणत्याही द्रवांमध्ये उडलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने कार्य करते. या शक्तीमुळे काही वस्तू पाण्यावर बोल बेटा. आता इकडे चल ते जमा करून घेऊ. तू ये. पेन्सिल तुटलेली दिसते ना. काय सुट्टी आपण आता समजा पाण्यातला मासा मारायचा तर मग आपल्याला हे उपयोग करता येईल. मासा कुठे त्याचा अंदाज घेऊन थोडं पुढे मारायचं असं ना सगळ्या गोष्टी. हिंदीतच बोल 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 हिंदीमध्ये बोल. बोलिए आपकी जो भाषा है उसमें बोलिए.
आपली भाषा बोलते असं बोलते लोक आहे ना बोल हां. लोग क्यों नहीं फर्स्ट टाइम बाद में देखेंगे हम चलेगा चलेगा बाद में आना क्या नीचे बैठ आगे जाना है ना आगे जाना है ना बता कार्बन एक प्रकारचे मूलद्रव्य कार्बन कार्बन डायऑक्साईडला वायू किंवा रंग नसतो. कार्बन डायऑक्साईड करून दाखवायचं फुग्यामध्ये काही आहे का बेटा फुग्यामध्ये काही टाकलंय का? वाटलेला असं. काय टाकले सोडा हां त्याच्यात सोडा आणि त्याच्यात ते पण बघू घेतो ना काय तयार झाला राहू दे वाटतं राहू दे थोडा वेळ राहू दे. बदलना है ना हाँ? अरे जो है वो बता दो कुछ करेंगे भी सर पूरी डांटेंगे जो बोलना है वो बोल कैसे क्या करना है वो करके दिखाओ बरं. हा, किती बोलते? सांग. पहिल्यांदा आहे ना, आता अजून थोडं बात करते. मनी बनवलंय. हा. काय कर बेटा सगळं वर्किंग करून दाखव करून दाखव करून दाखव भावेश. कचरा गोळा करतात हे पण फिरतंय पुढचं हे पण फिरतंय. काय काय केलंय काय होणार आहे सांगितलं पाण्यामधला कचरा गोळा करणारी बोट हां बोल माल पण वाहत वांगावर वगैरे त्यांना व्यक्ती आणू शकत नाही तर हा रोबो जातो आणि त्या सैनिकाला ह्या यंत्राच्या सैन्याच्या वरती अलगद घेऊन आपल्या याच्यामध्ये येऊ शकतो. मित्राचं बी नाव सांगितलं आपल्या घरात काही फिटिंगमध्ये बिघाड होत असतो त्यामुळे एखादी वेळेस घराची लाईट बंद असते सर ते आपल्याला कळत नाही बाहेरून गेलेली या घरातून गेलेली लाईट त्यामुळे आम्ही ते होण्यासाठी आपल्या घरातील कोणतेही एक किंवा दोन लाईट चालू असले पाहिजे कोणतेही एक गोष्ट चालू असली पाहिजे आपल्या घरातील लाईट गेली म्हणजे काही शॉर्ट सर्किट झाला तर आपल्याला स्विच पडेल त्याच्यामध्ये लगेच लाईट म्हणजे समजू शकतो आपल्या समजा शॉर्ट याच्यासाठी आम्ही LDR, LED ऑइल बदल आणि लेझर बॅटरी स्विच हे वापरून बनवलं आहे. याच्या कधी कोणी बी घरात घुसण्याचा प्रयत्न करेल चोर त्यांच्याही आरामात आणि आपल्याला कार्यालय बँक लॉकर्स अशा इत्यादी वस्तूंना आपल्याला सुरक्षित ठेवू लागतात. आणि समजा दुसऱ्या दिशेने आला मग गेटमधूनच नाही पण दुसरीकडून आला आणि आपल्याला भिंग पण लावता येते म्हणजे काच आपण इकडून काढून इकडे काढलं इथं काढलं म्हणजे सगळं असं एक काचवर बोलून एकाच्या काचवर इथं आपण लिहा ठेवू त्याच्या मार्गावर कुणी प्रयत्न केला काय उत्पन्न प्लास्टिकचे रबरी नळी दगड कोळसा वाळू कापूस इत्यादी सगळं थांब
खाली निघून जाते असं. इथे उंच आहे ते खाली. जे स्वच्छ पाणी निघायचं आपण दुसऱ्या घरासाठी आंघोळी वगैरे साठी स्वच्छ पाणी म्हणजे हे का जे स्वच्छ पाणी निघेल ना हा, हे अस्वच्छ निघेल सगळंच पाणी स्वच्छ निघेल का काही अस्वच्छ पण निघेल पाणी नाही सगळं स्वच्छ निघेल. सगळं स्वच्छ होईल. म्हणजे याच्यामध्ये पाणी वाया जाणार नाही सगळंच पाणी स्वच्छ येईल. हा चांगला फायदा आहे लावडचा आरोमध्ये बाकीचं पाणी वाया जातं. बाकीचं पाणी स्वच्छ होतं. जैविक शेती आपण असं प्रमाणाने बसले तर हे सगळे आपल्या कामसावरती बसतात आणि आकर्षित सगळ्यात खूप बघून ते इकडे बसतील आणि आपल्या बसल्या साईड आपल्या सण राहतात तेव्हा त्या फुलांनी म्हणजे आपला फायदा पण होतो डबल फायदा पण होतो हे दूर आपल्या फुलाचं पण कसं होतं हे शेणखत आपण खूप स्ट्रॉंग फवारे मारतो रासायनिक खते सगळे आपण बाहेरून विकत फवारे मारतो घरी आपल्याला काहीच बदल नसेल जसं आपण जैविकमध्ये निंबोळी दशपर्णी वगैरे हे घाल पाहिजे घरच्या घरी आपले जे विनोद आपले का पाले राहतात जसे सीताफळ आपले पपईचे पालरी लवकर होतो आपण असे फवारे मारले थोडे पण जाऊ शकतात धन्यवाद. तांदूळ आणि रासायनिक शेती आणि जैविक शेती बाकीचं सांगू आपण असं रासायनिक केलं लहान वाटतं आम्ही तुम्हाला आमच्या प्रयोगाचे नाव आहे पाण्यातील क्षारामुळे होणारा क्रिया आधी आम्ही साधं पाणी टाकतो साध्या पाण्यात टाकल्यामुळे साध्या पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण कमी असतं त्यामुळे तो बटाटा खाली गेला त्याच्यानंतर आम्ही हा बटाटा काढला व त्याच्यात थोडं मीठ टाकलं मिठाच्या पाण्यात जेव्हा आम्ही बटाटा टाकला तेव्हा तो वरती तरंगत होता त्याच्या मागचा उद्देश सागराचे पाणी खारट असतं त्यामुळे त्याच्यामध्ये कोणतीही वस्तू तरंग पाण्याच्या कोणता गुणधर्म साधं पाणी गुणधर्म होतो साधं पाणी आणि खारट पाणी घनता वाढते घनता कमी असतं घनता वगैरे काही बदलते हो मिठात ते सॉल्ट असतं असं आहे की ऑक्सिजन जास्त कमी होणार त्याच्यामुळे अशी गाडी आयाचं घडलं आहे त्याच्यामुळे गाडी गाडी येते हा कुठे वापरता येईल पूर्वेला तर वनवे आहे ना पूर्वे म्हणजे वनवे पूर्वेसाठी काय ॲप्लिकेशन करू शकतो
शिकून फॉर्मेला नाशिक गेला असेल, मुंबई गेला असेल, पुण्याला गेला असेल. आता 4 पदरी झाली, 1 वे गाड्या झाल्या. त्यामुळे तिकडची गाडी इकडे येईल, नंतर मी शिकले याच्या फॉर्मेसाठी काय ॲप्लिकेशन करू शकतो. ठीक आहे, ही गाडी काय म्हणते, ही काय गाडी आहे? आम्ही दोघांनी आज जे उपकरण तयार केलं आहे त्याचं महत्त्व असं की त्या उपकरणामध्ये रात्रीच्या वेळी ऑटोमॅटिक लाईट सुरू होईल, ऑटोमॅटिक लाईट सुरू व बजर वाजेल. कारण म्हणजे अपघाताचं प्रमाण जास्त असतं आणि जर गाडी किंवा काही आलं तर धोका टळेल. म्हणजे बजर जर वाजला तर त्या पक्ष्यांना, प्राण्यांना किंवा मानवाला समजेल की इकडनं काहीतरी धोका आहे आणि ते सावध. नमस्कार, आजच्या प्रयोगाचं नाव आहे फ्रेश फिल्टर वॉटर. आता याचं महत्त्व असं आहे की ग्रामीण भागात दूषित पाण्या हा खूप जास्त प्रमाणात असतं आणि लोक गरीब असले नवनीतजी सपकाळे, त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्ठित नागरिक, माजी उपसरपंच आदरणीय गोकुळ भाऊ, माजी उपसरपंच आदरणीय रंगराव बारकू पाटील दादा, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद विद्यालयातील माझे सहकारी बंधू आदरणीय संजय पाटील सर, त्याचप्रमाणे नेरकर सर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम, माझे सर्व सहकारी बंधू, शिक्षकेतर बंधू व विद्यार्थी मित्रांनो, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, स्वागतम 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 स्वागतम. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है. कैसा पावन सुहावन समय, स्वागतम 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 स्वागतम. मन की बगिया से हमने ये कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी. मन की बगिया से हमने ये कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने
से देखो मित्रों, खोलो मन के द्वार। खुली नजर से देखो मित्रों, खोलो मन के द्वार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। आसपास की दुनिया किन नियमों पर चलती है, इसके कहने पर ये पृथ्वी घूमती रहती है। रहस्यमय अद्भुत भयकारी जो है लगता आज, हर डर टूटे विभ्रम छूटे खुले जब उसका राज। सूझबूझ से सब प्रश्नों के उत्तर हो साकार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। बहता पानी कैसे उड़कर बादल बन जाए, छोटे बीजों में से कैसे फसलें लहलहाए। चारा खाकर गोबर बनता गोबर का फिर खाद, जब मिट्टी में खाद मिले तो खिले फसल का स्वाद। ऐसे ही जीवन का पहिया घूमे चक्राकार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। सूक्ष्म जीव हो या सागर की महाकाय सी भेल, परमाणु हो ब्लैक होल हो या लहरों का खेल। जिज्ञासा की डोर बांध कर जब हम कूद पड़े, प्रज्ञा के ये पंख खोल कर सच की ओर बढ़े। इस दृष्टि से देखोगे तो लगे अलग संसार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. भोवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले, कोण बोलतो राजा आणि कुठले दळहाले. प्रारंभी जे अद्भुत वाटे गहन भीतीदायी, या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही. या दुनियेचे मर्मन कळता जगणे केवळ फुका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा. बीज पेरता कसे उगवते पाऊस येई कसा. सारा तरुणी शेण होतसे शेणाचे खत पिका. पीक पेरता फिरुनी सारा चक्र कसे हे शिका. जीवचक्र हे फिरे निरंतर इतुके विसरू नका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा
सूक्ष्मजीव अदृश्य किरण ही भवती फिरणार या सर्वांच्या आरपार जी मुक्तपणे विहरे बुद्धिमानवी स्थिरचर सारे विश्व वेडुनी उरे